जय श्रीराम यूट्यूब फॅमिली। तर आज आहे आपला 100 डे हार्ट चॅलेंजचा 5वा दिवस। तर सकाळी उठून मी डायरेक्टली बायपासला पोहोचलो, कारण की आज खूप उशीर झाला होता। तर शूट वगैरे काहीच नाही केला, अंधाराचा वगैरे जायचा। आणि सगळ्यात पहिले बायपासला पोहोचून मी प्राणायाम सुरू केलं। प्राणायामच्या नंतर मी कमीत कमी 10 ते 20 मिनिटं मी ध्यान केलं। ध्यानमध्ये माझं मन एकदम शांत, जे पण दिवसभरामध्ये मी विचार करतो ते सगळं काही एकदम शांत वगैरे झालं। नंतर मी सूर्यनमस्कार करून माझ्या घराकडे निघालो। जाता जाता मला 3 बॉटल घ्यायची होती, 3 बॉटल घेतली। त्याचा मला काहीतरी प्रोजेक्ट करायचा होता। नंतर डायरेक्टली आलो बायपासला लिंबाची काडी घ्यायला, म्हणजे रोज मी आता लिंबाच्या काडीने दात घासत आहे। नंतर डायरेक्टली आलो हॉस्पिटलला आल्याच्या नंतर तोंड वगैरे धुतलं जरासं। नंतर घरी दिलं, दूध आणल्याच्या नंतर चहा वगैरे बनवला आणि पिला। त्याच्यानंतर पुन्हा एकदा आलो हॉस्पिटलला। गाडीची चाबी देऊन माझी झाली सुट्टी। नंतर आलो मला जायचं होतं बेलमंडळला कलरच्या कामाला। तर बेलमंडळला कामाला निघालो मी। तर जाता जाता मला माझा मित्र भेटला, ते पण माझ्यासोबत येत होता। नंतर जाता जाता थोडं गाडी वगैरे काहीच नव्हती इकडे जायला, तर चलत जात होतो आम्ही। कमीत कमी 1 किलोमीटरच्या वरी चाललो होतो। समोर पण गाडी भेटली नव्हती। मग थोडं चालत गेलो की एक गाडी भेटली, त्याच्यामध्ये दोघं पण आलो। थोडं दूर आलो आणि इथं बसलो। इथं पण आम्हाला गाडी भेटली नव्हती, इथं भेटली। इथं चालू होता सप्त्यापर्यंत आम्हाला एक गाडी भेटली। तिथे बसून काय गाडी भेटणार नव्हती, त्यासाठी म्हणलं चला चलत जाऊया थोडं। तर तिथून निघालो आणि डायरेक्टली चलत थोडं समोर आलो। थोडं समोरून आलं, मागून एक गाडी येत होती, त्याच्यावर बसलो थोडं, म्हणजे त्या मामानं बसवलं आणि आलो कामावर आल्याच्या नंतर ही पुट्टीची रूम होती, पूर्ण हॉल। याला पहिले घासून घ्यायचं होतं पूर्ण। याला घासून घेतल्याच्या नंतर बघू शकता काय असं दिसत आहे। आज फक्त एक रूम घासायची होती, बाकी कलर उद्या मारायचं होतं। त्यासाठी पूर्ण काम संपून आम्ही दोघं आमच्या घराकडे निघालो पुन्हा। आणि गावातून पण पुन्हा जाताना गाडी नव्हती, त्यासाठी गावातून कमीत कमी 2 किलोमीटर बाहेर चलत आलो। त्याच्यानंतर आम्हाला तिथून गाडी भेटल्याच्या नंतर तिथून डायरेक्टली आलो येळेगावला आलो कामठ्या फाट्याहून आम्ही डायरेक्टली लक्झरी पकडली आणि आलो बाळापूरला आल्यावर दोघं पण खूप थकलो होतो, तर शूट करायचा मूडच नव्हता। तर घरी जाऊन डायरेक्टली झोपी गेलो। तर आजचा ब्लॉग इथे संपवतो। नेक्स्ट ब्लॉगसाठी सबस्क्राईब करा, लाईक, शेअर, कमेंट। धन्यवाद।